नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणीसाठी जानेवारीचे हप्ते आले की नाही हे कसे चेक करावे आणि ज्यांना लाडकी बहिणीचे हप्ते आलेले नाही, जानेवारी महिन्याचे हप्ता आलेला नाही आहे, त्यांनी आपल्या आधारांची स्टेटस चेक करून घ्यावे। ज्यांचे आधार डीबीटी लिंक नाही आहे की नाही ते चेक करणे गरजेचे आहे। चेक करावे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया। तर चला बघूया आपले आधार डीबीटी लिंक आहे किंवा नाही। सर्वात प्रथम आपल्याला माय आधार udai.gov.in ह्या वेबसाईटवर व्हिजिट घ्यायची आहे। ह्या वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला खाली येऊन वेलकम टू माय आधार आणि तिथं लॉग इन हा पर्याय दिसेल, हा पर्याय निवडावा। हा पर्याय निवडल्यानंतर आपल्याला समोर प्रकारचे पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला इथे आधार नंबर नमूद करायचे आहे। आधार नंबर नमूद झाल्यानंतर आपल्याला कॅप्चा फिल करायचे आहे। कॅप्चा फिल झाल्यानंतर लॉग इन टू OTP ह्या पर्यायावर क्लिक करायचे आहे। चला मी लवकरात लवकर इथं आधार आणि कॅप्चा फिल करून समोर काय करायचे ते माहिती सांगते। कॅप्चा जसेचे तसे इथं टाकलेले आहे। कॅप्चा टाकल्यानंतर खाली OTP येईल। OTP टाकल्यानंतर मी इथं OTP टाकलेली आहे। त्यानंतर लॉग इन इथं क्लिक करावे। लॉग इन क्लिक झाल्यानंतर बघू, त्यानंतर अशा प्रकारचे पेज ओपन होणार आहे। अशा प्रकारचे पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला खाली अजून स्क्रॉल करावे। खाली आल्यानंतर आपल्याला इथं बँक सीडिंग आधार असं दिसून येईल। बँक सीडिंग आधारवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपली माहिती सगळी दिसून येईल आणि उजव्या बाजूला वर आपल्याला एक पिक्चर दिसत आहे, तिथं क्लिक केल्यानंतर आपल्याला आपले आधार पण दिसून येतो। अशा प्रकारे आपण आपली आधार शेडिंगची माहिती बघू शकतो। चला तर मी बँक सीडिंगवर क्लिक करून समोर जाऊन समजवतो की कशा प्रकारे आपण आपल्या बँकेचे स्टेटस चेक करू शकतो। तिथं क्लिक केल्यानंतर अशा प्रकारच्या आपल्याला समोर दिसून येईल। इथे आपला आधार नंबर आणि बँक कोणती लिंक आहे अशा प्रकारचे बँकेचे नाव, इथं आपल्याला बँकेचे नाव दिसत आहे आणि हा ॲक्टिव्ह ऑप्शन पाहिजे। प्रकारचे बँकेचे नाव व ॲक्टिव्ह ऑप्शन दिसणे गरजेचे आहे। जर आपल्याला ज्या बँकेत आपले लाडकी बहिणीचे पैसे येतात तिथं त्या बँकेचे नाव इथं आपल्याला दिसणार आणि ॲक्टिव्ह हा पर्याय ॲक्टिव्ह असणे गरजेचे। बँक आधार सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह असणे गरजेचे आहे। जर इथे ॲक्टिव्ह दिसत नसेल तर आपल्या जवळच्या CSC सेंटरवर जाऊन आपण आपले बँक खाते ॲक्टिव्ह करून घ्यावे। अशा प्रकारे आपण आपल्या बँकेचे स्टेटस चेक करून आपले जानेवारी लाडकी बहिणीचे हप्ते मिळवू शकता। जर हे ऑप्शन आपले ॲक्टिव्ह नसेल तर आपल्याला जानेवारी महिन्याचा हप्ता येणार नाही। करिता आपले स्टेटस चेक करून आपण आपले बँकेचे स्टेटस पूर्ण करून घ्यावे। धन्यवाद।